सर चला जेवण करून घ्या, सगळे वाट बघतायत। माझ्या आयुष्यात जेवणापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कामं आहेत मला। ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलंय, त्यात तू आणखी भर घालू नकोस। जा इथून। हो सर, तुम्ही करा की काम, जेवण करा आणि मग काम केलं असतं। तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? माझ्या आयुष्यात जो आता प्रॉब्लेम उभा आहे त्याच्यावर सॉल्युशन काढल्याशिवाय मला भूक लागणार नाही। तू जा इथून। हो सर, असं काय करताय? निघल काहीतरी मार्ग, आणि तुम्ही लई टेन्शन घेऊ नका। हे बघा, तुम्ही जर त्याच गोष्टीवरती विचार करत बसलात ना तर तुमचं टेन्शन अजून वाढेल। तुम्ही खाली चला, हा जेवण करा, माणसांमध्ये बोललात वगैरे ना तर तुम्हालाच रिलॅक्स वाटेल, आणि मग तुम्हीच काय तो मार्ग काढाल बरोबर। आणि मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही काढाल सर मार्ग। ए बस, परत परत तेच तेच बोलू नकोस, आणि मुळात माझी बायको असल्यासारखं वागायचं नाही। मी बायको म्हणून नाही तर तुमची कॅलिबर माहीत असलेला माणूस म्हणून बोलते। आणि तुम्हाला जर सारखी माझ्यात बायको दिसत असेल तर मी तरी काय करणार आहे? बरं सर, तुम्ही ऐका माझं, तुम्ही चला खाली जेवण करून घ्या, नाहीतर परत सगळ्यांना वाईट वाटेल। आणि तुम्ही मुद्दाम आला नाहीत म्हणून सगळ्या घरच्यांच्या मनात गैरसमज होईल उगाच। चला। होऊ दे गैरसमज, वाटू दे वाईट, नाही फरक पडत। आता माझ्यासाठी फक्त पैसा उभा करणं महत्वाचं। आणि काय ना, मी तुझ्यासारखा 2 वेळच्या जेवणासाठी जगणारा माणूस नाहीये। माझी काहीतरी अम्बिशन्स आहेत आयुष्यात। कोणाशी बोलतोय? तुझ्यासारख्या वस्तीतल्या भिकारड्या लोकांना काय कळणार आहे अम्बिशन्स काय असतात? मी जेवणार नाही, तू जा। तू निघ इथून। अहो सर, ठीक आहे सर, तुम्हाला खाली जेवण करायला नाही यायचं ना, पण मी तर तुमच्यासाठी जेवणवर आणू शकते। आई तुम्ही काही म्हणा, पण ती राणी खरंच खूप हुशार आहे। नाही म्हणजे बघा ना, स्वतःच मुद्दामून तुम्हाला आणि आबांना तिने शेतावर नेलं का? तर तिथे काय चाललंय हे कळावं म्हणून, म्हणजे आबांमध्ये आणि इंदिरा भाऊजींमध्ये भांडणं व्हावी, घरामध्ये मोठा वाद व्हावा, आणि एकदा का वाद झाला तो सोडवण्यासाठी मध्ये पडायचं आणि मग इंदिरा भाऊजींच्या बाजूने बोलायचं। म्हणजे मग इंदिरा भाऊजींना काय वाटणार की माझ्याच घरातली माणसं माझ्या बाजूने बोलत नाहीयेत, माझ्या विरोधात जात आहेत, आणि फक्त राणी माझ्या बाजूने बोलतीये।